आपल्या घरातील रोजच्या वापरातील गोष्टी दाखवून आपण मुलांना लहान आणि मोठे ही संकल्पना शिकवू शकतो. त्यासाठी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी जमा करून ठेवा, जसे की आईची आणि मुलीची बांगडी, लहान मोठा चेंडू आणि वेगवेगळ्या आकाराच्या इतर वस्तू. आता बघूया आई आणि त्रिशा काय करतायत. त्रिशा, आज आपल्याला भरपूर वेळ आहे. आपण आज एक खेळ खेळायचा आहे. लहान आणि मोठे. काय खेळायचा? लहान आणि मोठे. आता हे काय आहेत? ग्लास आहे. आता हे हा लहान ग्लास आहे आणि हा मोठा ग्लास आहे. आणि मग तू ओळख बरं ह्याच्यात लहान ग्लास कोणता आहे आणि मोठा. हा कोणता आहे? हा मोठा. आता हे काय आहे? ह्यानं काय करतो आपण? खीर खातो. आता ह्याच्यात ओळख लहान चमचा कोणता आहे आणि मोठा. हा कोणता आहे? मोठा आणि छोटा. त्रिशा, ही बांगडी आहे. ह्यात लहान कोणती आणि मोठी कोणती आहे? मोठी ही आणि लहान ही. मग लहान कोणाची आहे आणि मोठी? तुझी. आता हे काय? वाटी. मग ही मोठी आणि ही लहान आहे. छोटी म्हणजेच लहान. आता आपण हे बाजूला ठेवूया. आणि हे काय? ताटल्या. आता ह्यात प्लेट आहेत है ना. तर ह्यात आपण काय करतो? खाऊ खातो, जेवण करतो, है की नाही. मग ह्यात लहान कोणती प्लेट आहे आणि मोठी ही आहे. बरोबर. तुझ्यासाठी टाळ्या. मस्त. विचार करा बरं, यातून त्रिशा काय शिकली असेल. मोठे व लहान ही संकल्पना ही त्रिशाच्या गणिताच्या पूर्वतयारीची एक पायरी आहे. यातून त्रिशाला नवीन शब्द आणि संकल्पना कळतील आणि तिच्या भाषा विकासालाही चालना मिळेल. चला आता भेटूया पुढच्या भागात.